अविनाश दिनकर धनवडे यांचा जन्म 20 डिसेंबर 1966 साली झाला. आई रुक्मिणी आणि वडील दिनकर हे दोघेही प्राथमिक शिक्षक शिक्षिका. आजोबा तुकाराम धनवडे हे जुन्या काळातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक. अपंग असूनही कडक शिस्तीचे, आदरयुक्त भीती असणारे, लोकप्रिय आणि नावलौकिक असणारे मुख्याध्यापक. त्यांची 10 वर्ष सेवा दुधगावमध्ये झाली. आई रुक्मिणी या लग्नानंतर शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षिका झाल्या. त्या हजर झाल्यापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतची सर्वच 32 वर्ष सेवा दुधगावमध्येच झाली. वडील दिनकर यांनी काही काळ शेती व्यवसाय केला. त्यानंतर मग शिक्षण पूर्ण करून ते प्राथमिक शिक्षक झाले. त्यांची ही 25 वर्ष सेवा दुधगावमध्येच झाली. वडील प्राथमिक शाळेच्या कामकाजा व्यतिरिक्त सकाळी 7 ते 9 आणि रात्री 7 ते 10 या वेळेत स्कॉलरशिपचे क्लास प्राथमिक शाळेत मोफत घेत होते आणि आपल्या शाळेचे प्रत्येक वर्षी 5 ते 10 विद्यार्थी निवडूनही येत होते. अगदी ते सेवेत असेपर्यंत ही परंपरा त्यांनी अखंडित ठेवली होती. रुक्मिणी आणि दिनकर यांना 5 अपत्ये, 1 मुलगा आणि 4 मुली आणि वडील दिनकर यांनाही 1 भाऊ आणि 4 बहिणी. त्यांचे पतीही प्राथमिक शिक्षक शिक्षिका. अशा प्रकारे घर तसं साधंच पण सुशिक्षित. अविनाश दिनकर धनवडे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी. इयत्ता 1 ते 4 जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर 1. इयत्ता 5वी ते 10वी भाऊसाहेब कुदळे विद्यालय दुधगाव. उच्च माध्यमिक 11वी 12वी वारणा महाविद्यालय वारणा नगर. पदवी BSc ॲग्री कृषी महाविद्यालय कोल्हापूर. सन 1989 ते 90 मध्ये प्रशासकीय सेवेचा अभ्यास त्यांनी केला. कृषी अधिकारी वर्ग 2 आणि अन्न निरीक्षक पदासाठी मुलाखतीपर्यंत पोहोचले, परंतु त्यांची निवड झाली नाही. पण नाराज न होता ते खासगी कंपनीत 600 रुपये मानधनावर 6 महिने आणि त्यावर प्रकाश ॲग्रो सांगली टोमॅटो प्रकल्प येथे 1200 रुपये मानधनावर ते रुजू झाले आणि परीक्षा देतच राहिले. दरम्यानच्या काळात सन 26 डिसेंबर 1990 साली वडिलांचे आकस्मिक निधन झाले. वडील हयात असताना 2 बहिणींची लग्न झाली होती. अजूनही 2 बहिणींचे विवाह, स्वतःचा विवाह, त्याचबरोबर घरची 5-6 एकर शेतीवाडीची जबाबदारी, या सर्व कुटुंबाची जबाबदारी आणि कुटुंब प्रमुखाचे निधन, त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला होता. माणसाला आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली की परिस्थितीशी लढण्याची हिंमत आपोआपच येते. मग अशा वेळी आपलं शिक्षण, कुटुंबातली माणसं, आर्थिक परिस्थिती आणि समाज यांच्याशी ताळमेळ जुळवून घेण्याची धडपड चालू होते. मग त्यांच्या आजोबांनी घालून दिलेला आदर्श, आई वडिलांनी केलेले संस्कार, नातेवाईकांचे, चुलत्यांचे पाठबळ आणि समस्त धनवडे परिवाराने आपापल्या परीने केलेलं मार्गदर्शन, यातून ते मार्ग काढत राहिले. वडिलांचे अचानक निधन झाल्याने आणि सर्वच जबाबदारी अंगावर पडल्याने गाव आणि तालुका परिसरातच नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु यश न आल्याने सन 1990 ते 1994 या काळात श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळ येथे ॲग्रो ओव्हरसियर या पदावर दरमहा ₹1200 मानधनावर काम केले. सन 1991 मध्ये अनिताशी विवाह झाला. दरम्यानच्या काळात ग्रामसेवक या पदासाठी सन 1993 ला प्रादेशिक निवड मंडळ पुणे मार्फत जाहिरात सुटल्याने त्यांनी अर्ज भरला. वेटिंग लिस्टनुसार जिल्हा परिषद सांगलीने ग्रामसेवक पदासाठी त्यांची निवड केली आणि शासकीय नोकरी मिळाल्याचा खूप आनंद झाला. शासकीय सेवेत हजर झाल्याने वडिलांचे स्वप्न पूर्ण होणार होते. जनहिताची कामं करण्याची संधी मिळणार होती. गाव परिसरात तालुक्यात नोकरी करून कुटुंबाकडे लक्ष देता येणार होतं आणि पुढील जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या.
ग्रामसेवक हा सरकार आणि जनता यामधील दुवा असतो. तो सरकारी अधिकारी तर असतोच, पण ग्रामीण भागातील जनतेला आपल्यातलाच वाटणारा एक सेवक असतो. भारतातील 70% जनता ही खेड्यात राहते. त्यांचा विकास तरच देशाचा विकास, आणि यासाठीच आपलं गाव, तालुका आणि जिल्हा ही संकल्पना मांडली जाते. या सेवा कालावधीत त्यांनी केलेली वैशिष्ट्यपूर्ण कामं, उपक्रम आणि अभियान ग्रामसेवकांना, गावकरी पदाधिकारी यांना सोबत घेऊन केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विविध खात्यांच्या योजना, अभियाने, उपक्रम राबवावे लागतात. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज हे करावे लागते. त्याचबरोबर ज्या त्या गावातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, नैसर्गिक या साधन संपत्तीवर योजना या कमी जास्त अथवा 100% यशस्वी होतात. त्यापैकीच दैनंदिन कामकाजाबरोबरच प्रत्येक गावात त्यांनी राबवलेले विशेष उपक्रम याप्रमाणे. नोकरीच्या सुरुवातीपासून सेवानिवृत्तीपर्यंत कायमच 2-3 गावांचा चार्ज सांभाळला. त्यांच्या सेवा काळात गावांना मिळालेले पुरस्कार. सेवा कालावधीत लाभलेले सरपंच. एकूण 23 सरपंचांपैकी 13 महिला सरपंच, 10 पुरुष सरपंचांच्या सोबत काम केले. 13 महिला सरपंचांपैकी 5 खुल्या गटातील महिला सरपंच, 8 ओबीसी गटातील महिला सरपंच आणि 4 अनुसूचित जातीच्या गटातील महिला सरपंच यांच्यासोबत काम करत असताना प्रत्येक गावात सातत्य ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
त्यांच्या कार्यकाळातील मुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत. त्यांच्या सेवा कालातील गट विकास अधिकारी. विस्तार अधिकारी ग्रामपंचायत. त्यांच्या सेवा कालावधीतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यामध्ये पाणी आणि स्वच्छता विभाग. त्यांच्या सेवा कालातील प्रकल्प संचालक. त्यांच्या सेवा कालावधीतील घरकुल बांधकामं केली. यामध्ये इंदिरा आवास योजना, वसंत घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंत घरकुल योजनेअंतर्गत पूर्ण केलेली घरकुले अशी एकूण 365 घरकुलं पूर्ण केली. त्यांच्या सेवा काळात पूर्ण केलेली वैयक्तिक शौचालय अशी एकूण 1829 वैयक्तिक शौचालयाची बांधकामं पूर्ण केली. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी. स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपनी ये वादा कर लिया हमने. हर
गली अब उन्नति की राह जाएगी, धूप आशा की आंगन आंगन गाएगी। स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार करना है। अविनाश दिनकर धनवडे यांना मिळालेले वैयक्तिक पुरस्कार. जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2001-2 जिल्हा परिषद सांगली. गहू पीक राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक 2007-8 राज्य शासन. राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2016-17 राज्य शासन ग्रामविकास विभाग. यानंतर विभागीय आयुक्त पुणे विभाग अविनाश धनवडे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कवठेपिरान. अविनाश धनवडे पुरस्कार स्वीकारतात. पीक स्पर्धेतील विविध पुरस्कार. रब्बी ज्वारी गहू हरभरा तालुक्यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक. गहू पीक जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक आणि गहू पीक राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक. त्याचबरोबर कुटुंब कल्याण कार्यक्रम, शाळा खोल्या बांधकामे, ग्राम सचिवालय बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालय बांधकामाची कामं पूर्ण केली. ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी म्हणजेच स्वनिधी उत्पन्न वाढीसाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. वृक्षारोपण, बचत गट स्थापना, महिला व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण घेण्यात आली. जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्ते, विहीर, वृक्षारोपण, रोपवाटिकेची कामं पूर्ण केली. मागासवर्गीयांसाठी दलित वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी योजना, वसंत घरकुले, रमाई घरकुले, विशेष घटक योजना या प्रभावीपणे राबवल्या. आमदार फंड, खासदार फंड, जनसुविधा, नागरी सुविधा, वित्त आयोगातील कामं पूर्ण केली. हे सर्व करत असताना प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, महिला सदस्या, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला व आबालवृद्ध, युवक युवती या सर्वांचंच मोलाचं सहकार्य त्यांना लाभलं. ग्रामस्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनीही योगदान दिले. गावातील अंगणवाडी कार्यकर्ता, मदतनीस, आशा स्वयंसेविका यांचे परिश्रम या यशामध्ये मिळाले. या सर्वांच्या बरोबरच ज्या ज्या गावातील ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी अहोरात्रपणे निष्ठेने केलेलं काम हे त्यांच्या यशास नेहमीच कारणीभूत ठरलेलं आहे. यांच्या एकूण 30 वर्ष सेवा काळात 18 वर्ष कवठेपिरांमध्ये म्हणजेच एकाच गावात त्यांनी प्रदीर्घपणे सेवा करण्याची संधी घेतली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये चंद्रकांत पाटील, महावीर हाबळे, संदीप करवते, राजेंद्र गणेशकर, राजू लांडे, ऑपरेटरमध्ये प्रितेश पाटील, सुजाता वळवडे यांच्या योगदानाशिवाय अभियाने यशस्वी झालीच नसते. स्मार्ट ग्राम त्याचं कवठेपिरान नाम, एकच ध्यास गावाचा सर्वांगीण विकास. गावातील प्रत्येक नागरिकाने गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न केलेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या स्वप्नातील आदर्श खेड्याची संकल्पना कवठेपिरान यासारख्या लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या गावामध्ये दिसून येते. लोकसहभागाच्या मोठ्या चळवळीतून श्रमदानाच्या जोरावर या गावाने राज्य स्तरावर प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवले. लोकांनी विकासाचा घेतलेला ध्यास याच जोरावर गाव आज सगळ्या बाबतीमध्ये समृद्ध झालेलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी
गावाने काही उपाययोजनाही केल्या असून त्याचा वापर करून आज हे गाव पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम बनलेलं आहे. अस्सल ग्रामीण भागाचं वातावरण असताना विकास योजनांच्या जोरावर या गावाने आपला लौकिक अगदी टिकवून ठेवलाय आणि सातत्य राखून सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. शासनाला अपेक्षित असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अगदी पुरेपूर वापर या गावाने करून राज्यामधील आदर्श खेड्याची संकल्पना पूर्णत्वाला नेलेली आहे. हे सर्व करत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि भावाप्रमाणे प्रेम करणारे राज्यस्तरीय आदर्श सरपंच माननीय श्री पैलवान भीमराव माने अण्णा यांच्या संकल्पनेतून विकास कामातूनच हा सेवा काळ ते यशस्वीपणे पूर्ण करू शकले. नोकरीच्या कालावधीत सर्वांगने साथ दिली ती त्यांची धर्मपत्नी अर्धांगिनी सौभाग्यवती अनिता अविनाश धनवडे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून अनिता धनवडे यांनी कुटुंबाची सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडली. दुधगाव गावच्या सरपंचपदी 1 वर्ष राहून समर्थपणे जबाबदारी पार पडली. निश्चितच त्यांच्या समर्थ साथीमुळे अविनाश धनवडे यांचा सेवाकाळ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांची मोलाची साथ लाभली. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद.